जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोणी येथील कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. नवीन पोरं सत्ता घेऊन फिरतायत, पदाचा माज करू नका, पदाचा दुरुपयोग झाला तर आम्ही आहोतच, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता आमदार विवेक कोले यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य अशा वेळी समोर आलेलं आहे जेव्हा विवेक कोले विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर कोपरगाव, शिर्डी आणि राहता परिसरात आपला राजकीय ताकद वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे आता एक प्रश्न विचारला जातोय, भाजपमधील हा संघर्ष नेमका किती गंभीर आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सुजय विखे पाटील आणि विवेक कोले यांच्यातील वाढत्या राजकीय संघर्षाची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मंडळी, मुद्दा नंबर 1, लोणीतील भाषण आणि राजकीय संदेश नेमका काय. लोणी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही, मात्र त्यांच्या भाषणातील अनेक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आहे. कारखान्यांचं चेअरमन झाले पाहिजे, आमदार झाले पाहिजे, पद मिळालं पाहिजे, अशा काही लोकांची धडपड असते. पण आम्हाला आमदार व्हायचं असतं तर 2 महिन्यापूर्वी झालो असतो, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी आणखी एक टोला लगावला. म्हटलं, आज काही नवीन पोरं सत्ता घेऊन फिरत आहेत, त्यांनी पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. या विधानामुळं त्यांचा रोख विवेक कोले यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. कारण विधान परिषद निवडणुकीनंतर कोले यांची राजकीय सक्रियता आणि जिल्ह्यातील वाढता प्रभाव सातत्याने चर्चेत आहे. मुद्दा क्रमांक 2, विखे विरुद्ध कोले संघर्षाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील आणि कोले ही 2 प्रभावशाली घराणी मानली जातात. दोन्ही कुटुंबाचा सहकार शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणात मोठा प्रभाव राहिलेला आहे. गेल्या काही वर्षात भाजपमध्ये दोन्ही गट एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर नेतृत्व आणि प्रभाव वाढवण्याची स्पर्धा कायम राहिलेली आहे. विशेषतः शिर्डी, राहता, कोपरगाव या भागामध्ये दोन्ही गट आपली संघटनात्मक ताकद वाढवत असल्याचं दिसत आहे. विधान परिषद सदस्य झाल्यानंतर विवेक कोले यांचं राजकीय वजन वाढलेलं आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील नेतृत्व कोणाकडे राहणार याबाबतही चर्चा सुरू झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांचं भाषण महत्त्वाचं मानलं जात आहे. मुद्दा क्रमांक 3, आगामी निवडणुकांपूर्वी राजकारण तापणार का. सध्या जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकामध्ये उमेदवारी, स्थानिक नेतृत्व आणि संघटनात्मक ताकद यावरून संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी केलेल्या पदाचा दुरुपयोग झाला तर आम्ही आहोतच, हे विधान आगामी राजकीय लढाईची सुरुवात मानली जात आहे. विशेष म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी पद यायला आणि जायला वेळ लागत नाही, मी स्वतः त्याचं उदाहरण आहे असं सांगत सत्तेचा गर्व न करण्याचा सल्लाही दिला. मुद्दा क्रमांक 4, भाजपमधील अंतर्गत संघर्ष की राजकीय इशारा. सुजय विखे पाटील यांच्या भाषणानंतर जिल्ह्यातील राजकारणात अनेक तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. काहींच्या मते हा थेट विवेक कोले यांना दिलेला इशारा आहे, तर काहींच्या मते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या गटाला दिलेला संदेश आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, डॉक्टर विखे पाटील यांनी नाव न घेता केलेल्या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. गोष्ट नंबर 2, विवेक कोले यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरणांमध्ये बदल होत असल्याचं चित्र दिसत आहे. आणि गोष्ट तिसरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकामध्ये या संघर्षाचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. आता तुम्ही सांगा, सुजय विखे पाटील यांचा इशारा नेमका विवेक कोले यांच्यासाठी होता का. आणि अहिल्यानगरमध्ये विखे विरुद्ध कोले संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होईल असं तुम्हाला वाटतं का. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.